महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाशी सर्वप्रथम बेईमानी कोणी केली असेल तर ते उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाची बेईमानी केली। 2019ला महायुती म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्रजींच्या सोबत निवडणूक लढली। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती। युती म्हणून आम्ही जनतेची मतं मागितली, परंतु फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं। त्यामुळं महाराष्ट्रात बेईमानीला सुरुवात कुणी केली असेल तर ते उभाटा गटानं आणि उद्धवजी ठाकरे यांनी केली। महाराष्ट्रामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरेला सुरुवात कोणी केली असेल तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केली होती। मराठी माणसाची बेईमानी केली आणि काँग्रेसचं लांगुल चालन करून काँग्रेसच्या सोबत जाऊन सत्तेमध्ये बसलात, हे महाराष्ट्रानं बघितलंय। आणि तुमच्या याच धोरणाला कंटाळून एकनाथजी शिंदे यांनी खरी शिवसेना, जी शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधली होती, ती शिवसेना काँग्रेसच्या दावणीची सोडून भारतीय जनता पार्टी आणि एनडीए मध्ये घेऊन आणण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलं। त्यामुळं बेईमानीची भाषा संजय राऊतांनी करू नये, खंजीर खुपसण्याची भाषा संजय राऊतांनी करू नये, कारण ते उद्धवजी ठाकरे यांना लागू होतं।